So today we will start some important definitions related to this microwave waveguide. लास्ट लेक्चर मध्ये जसं आपण बघितलं होतं फेज वेलोसिटी. We have defined phase velocity. It is the rate at which wave changes its phase. ज्या रेटनी वेव्ह त्याचा फेज चेंज करते त्याला फेज वेलोसिटी असं आपण म्हणतो. आणि ते आपण बघितलं होतं. आणि ती फेज वेलोसिटी ही वेलोसिटी ऑफ लाईट पेक्षा म्हणजे वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह पेक्षा पण काय असते जास्त असते. दिस इज द इक्वेशन ऑफ दिस फेज वेलोसिटी. And from this equation it is clear that the velocity of phase change or VP is always greater than or equal to VC, where VC is 3 into 10⁻⁸ meter per second, जी नॉर्मल व नॅचरल वेलोसिटी असते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची फ्री स्पेस मध्ये. ठीक आहे. सो दिस इज इक्वेशन. जर साइन थिटाची व्हॅल्यू 1 असेल तर VP इज इक्वल टू VC राहील. पण साइन थिटाची व्हॅल्यू जर 1 पेक्षा जास्त असेल तर ऑब्विसली याची व्हॅल्यू 1 पेक्षा जास्त असेल तर हा रेशो काय राहील कमी राहील. हा रेशो कमी मीन्स व्हॉट, हा रेशो कमी आहे म्हणजेच काय की VP इज इक्वल टू येस फेज वेलोसिटी इज ही काय राहील या VC पेक्षा काय राहील नेहमी जास्त राहील. कारण की साइन थिटाची व्हॅल्यू ही जनरली 1 आणि -1 मध्ये असते. सॉरी 1 आणि -1 मध्ये असते. ओके. मग साइन थिटाची व्हॅल्यू जास्तीत जास्त किती राहील 1 राहील. मग साइन थिटाची व्हॅल्यू जर 1 असेल तर VP इज इक्वल टू VC राहील. इफ साइन थिटा इज इक्वल टू 1 हियर इफ साइन थिटा इज इक्वल टू 1, साइन थिटाची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते किंवा असू शकते 1. मग इथे जर याची जास्तीत जास्त व्हॅल्यू 1 असेल तर हार्डली VP इज इक्वल टू VC राहील. म्हणजे फेज वेलोसिटी इज इक्वल टू वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके. पण साइन थिटाची व्हॅल्यू ही 1 पेक्षा जास्त असू शकत नाही. ओके. सो साइन थिटाची व्हॅल्यू कमीत कमी 1 असेल किंवा 1 पेक्षा कमी असेल म्हणजे फ्रॅक्शन मध्ये असेल म्हणजे 0 पॉईंट समथिंग असेल किंवा 0 असेल. मग जर ही 0 पेक्षा समथिंग असेल 0 पॉईंट समथिंग असेल ओके फ्रॅक्शन मध्ये तो ऑब्विसली हा जो रेशो आहे हा रेशो वाढणार आहे. बरोबर आहे. हा रेशो वाढला म्हणजे काय होईल मग जर डिनॉमिनेटर कमी होत असेल तर ऑब्विसली हा रेशो वाढणार आहे. हा रेशो वाढला म्हणजे ऑब्विसली VP ची व्हॅल्यू VC पेक्षा वाढणार आहे. ठीक आहे. सो VP शुड ऑलवेज बी ग्रेटर दॅन और शुड म्हणण्यापेक्षा VP इज ऑलवेज ग्रेटर दॅन और इक्वल टू VC. ओके. So next topic we will see cutoff wavelength, cutoff frequency and cutoff wavelength. So first of all we will see cutoff frequency. So directly we will go to this equation because in your syllabus the derivation is not required or it is not given in the syllabus. So हे इक्वेशन तुम्हाला रिमेंबर करायचं आणि इट इज व्हेरी इझी टू रिमेंबर. आता यामध्ये बघा हे कट ऑफ फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन आहे. दिस इज कट ऑफ फ्रिक्वेन्सी. कट ऑफ फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 divided by 2 under root of mu into epsilon in under root of m square by a square plus n square by b square. आता याचं प्रत्येक पॅरामीटर काय मिनिंग आहे ते आपण बघणे. एम आणि एन तुम्हाला माहिती आहे काय तर व्हॉट इज एम अँड एन. एम मीन्स नंबर ऑफ हाफ वेवलेंथ अलॉंग ए अँड एन मीन्स नंबर ऑफ हाफ वेवलेंथ अलॉंग बी. एम काय आहे आणि एन काय आहे हे आपण डिस्कस केलेलं आहे ऑलरेडी. ओके. सो व्हॉट इज एम. M is nothing but number of half wavelength along width A. म्हणजे A म्हणजे this is our waveguide suppose. Okay. So in this waveguide this dimension is called as A. Okay. This dimension is called as A and this dimension is called as B. ओके. तर ए च्या अलॉंग किती हाफ वेवलेंथ. सपोज 1 आणि 2 अशा हाफ वेवलेंथ असेल तर एम ची व्हॅल्यू किती झाली मग इथे एम इज इक्वल टू 2. ओके. जर समजा 3 असेल तर एम इज इक्वल टू 3. 4 असेल तर एम इज इक्वल टू 4. 1 असेल तर सपोज 1 आहे
म्हणजे अशी एकच हाफ वेव्हलेंथ आहे. तर मग इथे एम इज इक्वल टू किती झाला? एम इज इक्वल टू 1. ओके. सपोज 3 असेल, मीन्स 1, 2 and 3. 3 हाफ वेव्हलेंथ्स आहे. सो एम इज इक्वल टू 3. Okay, so what is m here? M is nothing but number of half wavelength along dimension A. Okay, आणि B च्या along किती आहे? सपोज B च्या along तर मग 1 आहे अशी. सो इथे मग n किती झाला? n इज इक्वल टू 1. जर काहीच नसेल तर n इज इक्वल टू 0 राहील. ओके, n 0 असू शकतो पण m 0 नसतो कधीच. ठीक आहे. सो m इज इक्वल टू 3 आहे इथे या ठिकाणी आणि n इज इक्वल टू 1 आहे. सो व्हॉट इज n हिअर? Number of half wavelength, number of half wavelength along dimension B. Okay, so A is number of half wavelength along A and B is number of half wavelength along N. M is number of half wavelength along A and N is number of half wavelength along B. So M clear झाला तुम्हाला काय आहे आणि N पण clear झाला काय आहे. Okay, now A and B काय आहेत? A is nothing but the width of this वेवगाईड. त्या वेवगाईडची काय ती विड्थ आहे आणि बी काय आहे त्या वेवगाईडची ब्रीड्थ आहे किंवा त्याला आपण हाईट पण म्हणतो. सो दिस इज बी. ओके, नाउ एम इज क्लियर, एन इज क्लियर, ए इज क्लियर and b is clear. A and b are nothing but dimensions and m and n are nothing but the number of half wavelength along A and B respectively. Okay, so these 4 terms are clear to you. Now next, this one, 1 is a constant, 2 is constant. Now what is this mu and epsilon? Okay, mu काय mu कशाला म्हणतात? This is the permeability. Okay, mu काय आहे? Permeability. And epsilon काय आहे? Permittivity. Okay, this mu is nothing but permeability, okay, permeability, and epsilon is permittivity. Okay, the permeability and permittivity means what? This is the magnetic property and this is the electric property. Okay, and for free space किंवा ज्याला आपण व्हॅक्यूम म्हणतो, व्हॅक्यूम साठी याची परमिएबिलिटीची काही व्हॅल्यू असते कॉन्स्टंटची आणि परमिटिव्हिटीची पण काहीतरी व्हॅल्यू असते. ओके, तर ती व्हॅक्यूम साठी किती येते आपण बघणार आहोत आणि त्याच्यानुसार मग जर आपण या परमिटिव्हिटीची आयडियल साठी, आयडियल केस म्हणजे कुठली? स्पेस किंवा फ्री स्पेस जिथे एअर नाही, कुठल्याच प्रकारचे एअर मॉलिक्युल्स नाही आहेत, दॅट इज आयडियल केस. म्हणजे आयडियल केसमध्ये जर आपण सपोज म्यू आणि एप्सिलॉनची जर व्हॅल्यू कॉन्स्टंट, हे कॉन्स्टंट आहेत, त्याची व्हॅल्यू मटेरियलनुसार चेंज होते. फ्री स्पेससाठी म्यू आणि एप्सिलॉनची व्हॅल्यू वेगळी, त्यानंतर वॉटरसाठी वेगळी, ग्लाससाठी वेगळी. जसं मटेरियलचं प्रॉपर्टी असेल, ॲज पर द प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल, द व्हॅल्यू ऑफ दिस म्यू अँड एप्सिलॉन चेंजेस. ओके, मग फॉर फ्री स्पेससाठी त्याची व्हॅल्यू आपण कन्सिडर करणार आहे किती आहे तर. आणि जर आपण या म्यू आणि एप्सिलॉनची फ्री स्पेसची व्हॅल्यू सपोज या इक्वेशन मध्ये पुट केलं तर आपल्याला जी व्हॅल्यू मिळते म्हणजे 1 म्यू इंटू एप्सिलॉन, तर ती जनरली आपल्याला 3 × 10⁸ मीटर पर सेकंड मिळते. 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ओके, so that we will discuss. Suppose we can calculate it. Value of permittivity of vacuum. एप्सिलॉन ची व्हॅल्यू व्हॅक्यूम साठी किती आहे? दॅट इज न्यूमेरिकल व्हॅल्यू आणि इट इज रिलेटिव्ह स्टँडर्ड इथे दिलेली आहे बघा, 1.5 × 10⁻⁻10.
1.5 into 10 raised to power minus 10. Okay, so here we can write 1.5 into 10 raised to minus 10. Okay, next ही कशाची व्हॅल्यू आहे? This is the value of permittivity, means epsilon. This epsilon is equal to 1.5 into 10 raised to minus 10. This is 10 raised to minus 10 actually. Now next we'll see, next value is permeability. Permeability for free space. ती किती आहे? It is 8.85 H by. So here we will see the value. It is not needed actually. 4 pi into 10 raised to minus 7. 4 pi into 10 raised to minus 7. Mu. Mu is equal to 4 pi into 10 raised to power minus 7. Okay, so epsilon is equal to, so what will be the value of 1 divided by mu epsilon? If you calculate it, so what value you will get? So you will get 3 into 10 raised to power 8 meter per second. That is the velocity of light in electromagnetic, velocity of electromagnetic wave in free space. Okay, तर मग इथे हे जे इक्वेशन आपण यूज करतोय, okay, so here what is the value of this 1 divided by under root of mu into epsilon? It is 3 into 10 raised to power 8 meter per second. Okay, so ही व्हॅल्यू म्हणजेच काय, त्याला आपण c ने रिप्रेझेंट करतो. c इज नथिंग बट इट इज द व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इन फ्री स्पेस. मग इथे जर आपण c पुट केलं तर हे इक्वेशन आपल्याला काय मिळणार? हे इक्वेशन आपल्याला असं मिळणार, fc इज इक्वल टू c by 2 and rest of the quantity as it is, this one. Okay, so here we have written this equation like this. We can write this or we can replace this 1 by under root of mu into epsilon by c also. Okay, तर या पुऱ्या टर्मच्या जागी आपण काय करू शकतो, c असं पण मेन्शन करू शकतो. सो fc is equal to c by 2 under root of m square by a square plus n square by b square hertz असं पण या इक्वेशनला रिप्रेझेंट करू शकतो. ओके, नाउ विल सी व्हॉट इज मिनिंग ऑफ कट ऑफ फ्रिक्वेन्सी. सो कट ऑफ फ्रिक्वेन्सी काय असते, जेव्हा वेव्हगाईड मधून वेव्ह ट्रान्समिट होते, प्रोपॅगेट होते. ओके, सो व्हेन वेव्ह प्रोपॅगेट थ्रू द वेव्हगाईड, so this is the waveguide, this one is nothing but a, this dimension is a and this dimension is b. Now when the wave propagates through this waveguide, then it cutoff frequency is defined as the minimum frequency which can propagate through the waveguide is called as cutoff frequency. म्हणजे मिनिमम म्हणजे एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी पर्यंत जर मायक्रोवेव्ह सिग्नलची फ्रिक्वेन्सी असेल, समजा त्याला आपण एफसी म्हणू, या एफसी पर्यंत जर मायक्रोवेव्ह सिग्नलची फ्रिक्वेन्सी असेल तर ती मायक्रोवेव्ह सिग्नल, तो मायक्रोवेव्ह सिग्नल या मायक्रोवेव्ह वेव्हगाईड मधून ट्रान्समिट होऊ शकत नाही. जर यामधून पास होणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नलची फ्रिक्वेन्सी कट ऑफ फ्रिक्वेन्सी पेक्षा जर जास्ती असेल, ग्रेटर दॅन कट ऑफ फ्रिक्वेन्सी, देन ओनली दॅट इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल मीन्स मायक्रोवेव्ह सिग्नल कॅन बी प्रोपॅगेटेड थ्रू दिस वेव्हगाईड. मग त्या मिनिमम फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचं, कट ऑफ फ्रिक्वेन्सी. सो कट ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे कशी असते ही, इट इज मिनिमम, म्हणजे कमीत कमी एवढी फ्रिक्वेन्सी पाहिजेत सिग्नलची तर तो सिग्नल त्या वेव्हगाईड मधून पास होईल, नाहीतर नाही होणार. त्या कमीत कमी फ्रिक्वेन्सीला, मिनिमम फ्रिक्वेन्सीला म्हणतात कट ऑफ फ्रिक्वेन्सी. ओके,
So this is the equation of this cutoff frequency. This is the equation. This one. हे इक्वेशन आहे त्याचं. आता for different modes we can see the value of this cutoff frequency. आता फॉर TE10 मोड बघू आपण. TE10 मोडला डॉमिनंट मोड का म्हणतात ते आपण बघू. ओके, सो हियर सपोज आपण याचे दोन व्हॅल्यू घेऊ. दिस वन FC TE10 अँड FC TE01 या दोन मोड साठी आपण सपोज याचे व्हॅल्यू बघतोय. ठीक आहे. सो व्हॉट विल बी द व्हॅल्यू. या इक्वेशन मध्ये जर आपण पुट केलं, कुठल्या इक्वेशन मध्ये, या इक्वेशन मध्ये आपण काय पुट करू, m इज इक्वल टू, म्हणजे या FC ची मॅक्सिमम व्हॅल्यू आपल्याला कधी मिळणार. ओके, मॅक्सिमम किंवा ज्याला FC इज इक्वल टू आपल्याला त्याची जास्तीत जास्त व्हॅल्यू कधी मिळणार, कमीत कमी कधी मिळणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं. मग आता आपण काय करू, TE10 मोड साठी घेऊ. TE10 मोड, TE10 mode. So here TE10 means m is equal to how much? It is 1 and n is equal to 0. कारण की इथे हा 1 काय रिप्रेझेंट करतो, m ची व्हॅल्यू, आणि 0 काय रिप्रेझेंट करतो, n ची व्हॅल्यू. सो इफ यू पुट दिस व्हॅल्यूज इन दिस इक्वेशन, FC इज इक्वल टू, याला आपण डायरेक्टली असं लिहू, C डिवाइडेड बाय 2. कारण की 1 डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ म्यू इंटू एप्सिलॉन ची व्हॅल्यू काय असते, 3 × 10⁻8 मीटर पर सेकंड म्हणजे C असतो. त्यामुळे आपण त्याला C लिहिलं डिवाइडेड बाय 2 अंडर रूट ऑफ m स्क्वेअर बाय a स्क्वेअर. व्हॉट इज m? 1. सो 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो 1 डिवाइडेड बाय a स्क्वेअर प्लस n is equal to 0 here. So whole terms will become 0. 0 square by b square, it is equal to 0. So FC is equal to C by 2 आणि अंडर रूट मध्ये 1 by a square means what? 1 by a square अंडर रूट मध्ये असेल तर तो बाहेर आल्यावर काय होईल, 1 by a. It will become 1 by a. So what is the value of FC? FC is equal to C by 2a. Okay, C by 2a is the value of this FC. Okay, so it is clear to all what is the value of FC? C by 2a. For what? For TE10 mode. Okay, C by 2a. ठीक है, the FC is the cutoff frequency. So if we compare this equation with this standard equation, which one? C is equal to F lambda. Okay, so F is equal to C by lambda. Okay, जर F हा FC असेल तर लॅम्बडा हा लॅम्बडा C राहील. मग इथे काय दिलेलं आहे, इथे FC आहे, C आहे, म्हणजे हा 2a काय आहे इथे, दिस 2a इज नथिंग बट दिस लॅम्बडा C. ओके, सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस लॅम्बडा C? लॅम्बडा C इज नथिंग बट 2a. व्हॉट इज दिस लॅम्बडा C? इट इज द कट ऑफ वेवलेंथ. जशी कट ऑफ फ्रिक्वेन्सी असते तशी कट ऑफ वेवलेंथ असते. जर कट ऑफ फ्रिक्वेन्सी मिनिमम असते तर कट ऑफ वेवलेंथ ही मॅक्सिमम असते. तुम्ही m आणि n च्या कुठल्याही व्हॅल्यू घ्या, 1 घ्या, 0 घ्या, m ची 1000 घ्या, n ची 1000 घ्या, 1 लाख घ्या, 1 crore घ्या, कितीही घ्या. यू कॅन टेक एनी व्हॅल्यू ऑफ m and n and put these values in this equation. Okay, you won't get this lambda C greater than this 2a. हा लॅम्बडा C तुम्हाला 2a यापेक्षा जास्त मिळणारच नाही. आलं लक्षात? लॅम्बडा या 2a, a इज द लार्जेस्ट डायमेन्शन. अशी वेवगाईड असते आपली, तर यामध्ये a हे लार्जेस्ट डायमेन्शन असतं, बिगर डायमेन्शन असतं, b स्मॉलेस्ट डायमेन्शन असतं. ओके, सो ट्वाइस इंटू a. तर ही मॅक्सिमम व्हॅल्यू आहे. जर कट ऑफ फ्रिक्वेन्सी जशी मिनिमम फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड टू प्रोपॅगेट थ्रू दी वेवगाईड असते,
तशी कट ऑफ वेवलेंथ ही काय असते, मॅक्सिमम वेवलेंथ दॅट कॅन बी प्रोपॅगेटेड थ्रू द वेवगाइड. मॅक्सिमम म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त जर वेवलेंथ असेल तर सिग्नलची, तर तो सिग्नल त्या वेवगाइड मधून प्रोपॅगेट होऊ शकत नाही. त्याला म्हणायचं कट ऑफ वेवलेंथ. तर जशी आपल्याला इथे कट ऑफ फ्रिक्वेन्सी मिळाली तशी इथे कट ऑफ वेवलेंथ मिळते. ओके, सो कट ऑफ वेवलेंथ इज इक्वल टू 2a. नाउ नेक्स्ट, if you put the value of TE01 in this equation, आता आपण हे ते लिहून ठेवू, लॅम्बडा c is equal to 2a. ओके, फॉर TE10 मोड. आता TE20 साठी, TE01 साठी काय येईल? आता 01 म्हटल्यावर आपण इथे 0 पुट करणार, इथे 1 पुट करणार, इथे सॉरी ए स्क्वेअर पुट करणार. मग काय येईल? FC इज इक्वल टू C/2 अंडर रूट ऑफ, ही टर्म्स काय होईल? पूर्ण 0 होईल, कारण की M 0 आहे, TE01 मोड आहे ना सपोज. तर M काय इथे 0 आहे, N काय 1 आहे. सो what we have to do here, M is equal to 0 means this whole term will be 0 plus N किती 1 by B square. सो काय येईल मग आउटपुटला? FC इज इक्वल टू C/2 आणि अंडर रूट ऑफ 1 by B स्क्वेअर मीन्स बाहेर जर घेतला अंडर रूटचा तर काय येईल 1 by B. सो FC इज इक्वल टू C/2B. मग हा FC आहे, हा C आहे, तर हा काय राहणार? लॅम्बडा C. So here what will be the value of lambda c? Lambda c is equal to 2b. Okay, lambda c is equal to 2b. For which mode? TE01 mode. TE01 mode. So which is greater here? This lambda c first one or this lambda c? So obviously this is greater. कारण की B dimension छोटं असतं, A dimension मोठं असतं. So lambda c for TE10 is larger than lambda c for TE01. So here we can also write lambda c of TE10 is greater than lambda c of TE01. ओके, मग ज्या मोड ऑफ ऑपरेशनला आपल्याला मॅक्सिमम कट ऑफ वेवलेंथ मिळते किंवा मिनिमम कट ऑफ फ्रिक्वेन्सी मिळते, त्या मोडला म्हणतात डॉमिनंट मोड. ओके, मग या दोघांपैकी डॉमिनंट मोड कुठला आहे? हा, धिस वन. ओके, म्हणजेच काय? TE10 इज नथिंग बट द डॉमिनंट मोड. TE10 काय? डॉमिनंट मोड. कारण की या मोडला आपल्याला मॅक्सिमम कट ऑफ वेवलेंथ मिळते. मॅक्सिमम कट ऑफ वेवलेंथ म्हणजेच मिनिमम कट ऑफ फ्रिक्वेन्सी. सो मॅक्सिमम कट ऑफ वेवलेंथ म्हणजेच मिनिमम कट ऑफ फ्रिक्वेन्सी ज्या मोडला मिळते त्या मोडला म्हणायचं डॉमिनंट मोड. ओके, सो हियर विच इज द डॉमिनंट मोड? TE10 इज द डॉमिनंट मोड. ओके, सो हियर आपण सपोज आता TM11 मोड जर घेतला तर TM11 मोडला पण हे इक्वेशन असतं. TM साठी हे इक्वेशन असतं. तर TM11 मोड जर आपण घेतला तर आपल्याला FC ची मिनिमम व्हॅल्यू मिळते, म्हणजेच लॅम्बडा C ची मॅक्सिमम व्हॅल्यू मिळते. ओके, म्हणजे मॅक्सिमम कट ऑफ वेवलेंथ, पण ती 2a पेक्षा कमी असते, दॅट इज लेस दॅन 2a. सो हियर इथे मेन्शन केलेलं आहे की FC of TE10 is less than FC of TE01 is less than FC of TM11. So which is smallest here? This one is smallest. Okay, म्हणजेच या मोडला काय म्हणतात मग? TE10 ला डॉमिनंट मोड. याला जर आपण वेवलेंथच्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं तर कसं राहील ते? जर आपण याला सपोज वी हॅव रिटन इट इन द फॉर्म ऑफ वेवलेंथ मीन्स लॅम्बडा. Here suppose instead of FC we write lambda c TE10, here lambda c TE01 and here lambda c TM11 mode.
तर इथे हे जे ॲरोज राहील हे कसे राहील, ग्रेटर दॅन, याच्या अपोजिट. कारण की वेवलेंथ जर मॅक्सिमम असेल तर फ्रिक्वेन्सी मिनिमम असते. ठीक आहे. So therefore lowest frequency which can propagate on the waveguide is TE FC TE10. It is the lowest frequency that can propagate through the waveguide. जर यापेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असेल तर ती वेव्हगाईड मधून प्रोपॅगेट होऊ शकत नाही. ओके. So no energy can propagate in the rectangular waveguide at a frequency below FC TE10. This is absolute cutoff frequency of the waveguide. ओके. त्याला काय म्हणायचं, वेव्हगाईडची ऍब्सोल्यूट कट ऑफ फ्रिक्वेन्सी. ओके. So cutoff frequency of the waveguide or cutoff wavelength both are same. बघा इथे पण हे इक्वेशन दिलेलं आहे. FC इथे डायरेक्टली दिलेलं FC C/2 √ m by a bracket square plus n by b bracket square. So like cutoff frequency we have cutoff wavelength. Cutoff wavelength काय राहणार, obviously wavelength is equal to C by FC. So C by FC means what? C by FC. FC आपल्याला माहिती आहे, तर आपण इथे C मेन्शन केला. FC काय आहे, from last equation C/2 √ m by a bracket square plus n by b bracket square. Okay. So here CC will get cancelled and this 2 will go into the denominator, numerator. आणि हे जे याचं जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय मिळणार, m into b, m² into b² plus n² plus a² divided by a² into b². आणि ते a² into b² जर आपण डिनॉमिनेटरच्या बाहेर काढले ते वरती गेल्यानंतर काय होईल, ab. सो हिअर विल गेट लॅम्बडा c ऑफ mn इज इक्वल टू 2ab √ m² b² plus n² a². आता इथे पण जर तुम्ही सपोज TE10 पुट केलं, सपोज वी हॅव find out the value of this cutoff frequency for TE10. So what we will get here, 1 means m is 1. So इथे m 1 राहील आणि n का राहील 0. So this term will be 0. So काय मिळेल इथे आपल्याला, 2ab divided by √ m1 होता b 1 into b². So b² बाहेर आल्यानंतर काय होईल, b. So 2ab divided by b. So b will get cancelled. What remains, 2a. अगोदर आपण हेच फाइंड केलं होतं, 2a. So you can find out this with this equation of this cutoff frequency or equation of this cutoff wavelength. So what is the cutoff wavelength, lambda c for TE10 mode?